सो दोघं नवरा बायकोला एकत्र पुरस्कार मिळतोय. येस, काय सांगशील? हे पहिल्यांदा होत आहे. हो, कारण आम्हाला याच्या आधी अवॉर्ड्स मिळालेले ते वेगवेगळे असं मिळाले. वेगवेगळे पारितोषिकं पण आहेत आणि वेगवेगळ्या वर्षी मिळालाय जर एकच अवॉर्ड असेल तर. पण एकाच वेळी आम्ही कधीच असं आम्हाला आणि त्याच्या कामासाठी त्याच्या चॅनलसाठी टुरिझम आणि फूड त्याला सगळ्यात जास्त आवडतं आणि आम्हाला नटायला आवडतं, त्यामुळे आमच्या फॅशन आणि ब्युटीसाठी हे पहिल्यांदा घडतंय. त्यामुळे एवढी छान परवडी आहे ना, खायला फिरायलाही मिळतं संपलं. आणि डिश पण रेडीमेड मिळते. अगदी, आणि नटलेली बायको सतत बरोबर असते. पण मला एक प्रश्न होता तुम्हाला हा. की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. स्त्री असते. हा, तुमच्या बाबतीत वेगळं दिसतं. तुम्ही त्यांच्या यशाच्या मागे आहात. येस, ऍक्च्युली पण जेव्हा चालू केलं होतं तेव्हा आम्ही दोघांनी मिळून चालू केलं होतं. ती कंपनी दोघांची होती. फरक एवढाच होता की मी कॅमेऱ्याच्या मागे होतो, त्यामुळे बाकी सगळं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ब्रँड स्ट्रॅटेजी आणि ब्रँड सांभाळणं हे माझं काम होतं. फरक एवढाच आहे की 2-2.5 वर्षापूर्वी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणलं, त्यामुळे कळलो. पण सुरुवात दोघांचीच होती, त्यामुळे दोघे एकमेकांच्या पाठीमागे होतो असं मला हरकत नाही. अगदी खरं, अगदी खरं. आणि लायब्ररीमध्ये जेव्हा तुम्ही काम करता किंवा चॅनलमध्ये जेव्हा अनेक हो. वेगवेगळे प्रकारचे फूड्स तुम्ही सर्वात जास्तीचं आणि बायकोसाठी स्पेशल कुठलीच बनवता काय डिश कोण बघून आल्यानंतर? नाही, आता माझं जी कॅटेगरी आहे ती बाहेर जाऊन खाणं आणि ती एक्सप्लोर करणं अशी आहे. पण वेगवेगळे मला cultures वेगवेगळे आणि- कल्चर किंवा ज्याला एक छान पिढीजात ज्याला एक वारसा आहे अशा पद्धतीचं. मला तर जगात कुठेही फिरालो तरी महाराष्ट्रीयन खाण्यात जी गंमत असते, मिसळपासून ते मोदक पर्यंत, ते जास्त आवडतं. आणि महाराष्ट्रात फिरण्यासाठी सुद्धा भरपूर आहे. जगच छान आहे फिरण्यासाठी, पण महाराष्ट्रातला कोकण हे जास्त आवडतं. तुम्हाला जगात फिरण्यासारखं खूप सारखं आहे. तुमची जोडी